नागपुर के यशोधरा नगर थाना क्षेत्र में पुलिस ने मादक पदार्थों की तस्करी के खिलाफ एक बड़ी और सख्त कार्रवाई को अंजाम दिया है। संघर्ष नगर इलाके में एक मकान पर पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर छापेमारी कर भारी मात्रा में गांजा जब्त किया है। पुलिस ने मौके से बिक्री के मकसद से गांजा जमा करने वाले पति पत्नी को गिरफ्तार कर लिया है। 23 जुलाई 2026 को यशोधरा नगर पुलिस की टीम जब क्षेत्र में गश्त पर थी, तभी पीएसआई सदाशिव कंसे को गुप्त सूचना मिली कि संघर्ष नगर का रहने वाला सरफराज अंसारी अपने घर में अवैध रूप से बिक्री के लिए गांजा छिपाकर रखे हुए है। खबर मिलते ही वरिष्ठ अधिकारियों के निर्देश पर पुलिस टीम ने एनडीपीएस एक्ट के नियमों का पालन करते हुए आरोपी के घर पर छापेमारी की। तलाशी के दौरान पुलिस ने 39 वर्षीय मोहम्मद सरफराज अख्तर सत्तार अंसारी और उसकी 35 वर्षीय पत्नी के पास से कुल 7 किलो 61 ग्राम गांजा जब्त किया, जिसकी बाजार में अनुमानित कीमत लगभग 1,76,525 बताई जा रही है। यशोधरा नगर पुलिस ने दोनों आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। दिनांक 23/7/2026 रोजी आमचे पीएसआय कंसे आणि त्यांची टीम यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की संघर्ष नगर येथील मोहम्मद सरफराज अख्तर अन्सारी हा आपल्या घरी गांजा तस्करी करून आणलेला आहे आणि तो विक्री करता घेऊन जाणार आहे, अशी माहिती मिळाल्यावर लगेच पीएसआय कंसे आणि आम्ही सदर घरावर छापा टाकला असता तिथे जे आहे त्याच्या घरामध्ये दोन पंच आणि महिला अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 7 किलो 61 किलोग्राम वजनाचा गांजा, ज्याची किंमत आहे 1,76,525 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला। याच्यामध्ये जे आहे दोन आरोपी आहेत, तिची पत्नी फौसिया परवीन ह्यांनी सुद्धा या गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग आढळून आल्यामुळे आम्ही तिला पण याच्यामध्ये आरोपी बनवलेलं आहे। काल संध्याकाळी दोघांनाही 16:30 वाजता च्या नंतर अटक करण्यात आली आहे आणि आता सध्या आरोपी हे पोलीस कस्टडी करता कोर्ट न्यायालयात पाठवण्यात आले। घरचा गांजा आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्यांनी तो ओडिशा इथून आणलेला आहे आणि तो हिंगणा जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी जाणार होता। तर ह्याबाबत आमचा तपास चालू आहे। याच्यामध्ये बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंक जे भेटेल त्याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील ते सगळेच आरोपी आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये जो मोहम्मद सरफराज अख्तर आहे हा रेकॉर्डवरचा, याच्यापूर्वी त्याच्यावर 2 ते 3 गुन्हे एनडीपीएसचे दाखल आहे आणि काही चोऱ्याचे आणि इतर काही रेकॉर्ड आहे त्याचा। आणि जी तिची पत्नी आहे तिचा हे म्हणजे रेकॉर्ड नाही, फर्स्ट गुन्हा आहे। सदरची कामगिरी ही आमचे माननीय सीपी विशाल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतपती साहेब अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रदेश विभाग, नित्यानंद झा साहेब पोलीस आयुक्त परिमंडळ 5 आणि श्री रोहित ओवळ सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कंसे, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता गर्जे, पोलीस हवालदार राजेश पाली, पोलीस हवालदार अशोक तायडे, महिला पोलीस वैशाली गायधने, महिला पोलीस सपना राणे, महिला पोलीस शिपाई बबिता नन्नावरे, राकेश तिडके, नितेश मिश्रा, साजिद खान, अमोल भेंडेकर, विनय कोचे यांनी सदरची कामगिरी पार पाडली आहे।